तुम्ही पण त्यातले आहात का ज्यांना गणपती आले की लगेच स्वयंपाकघरात गोडधोड बनवायची धडपड सुरू होते? म्हणूनच आज बनवतीये 2 मिठाया. एकीकडे आई बाबा आजी आजोबांसाठी त्यांचा आवडता पारंपरिक चिरोटा आणि दुसरीकडे नवीन पिढीसाठी त्याच बेसवर एक जबरदस्त फ्युजन ट्विस्ट बकलावा. दोन्ही मिठाई चविष्ट आणि हेल्दी म्हणजे सगळ्यांसाठी योग्य. डो साठी मैद्यामध्ये थोडेसे मीठ आणि मी इथं वापरतीये न्यूट्रलाइट दूध शक्ती प्रोबायोटिक बटर स्प्रेड जे बनले आहे क्रीमी दुधापासून आणि त्यात आहे प्रोबायोटिक्स जे आपली रोगप्रतिकार शक्तीला सपोर्ट करतात. इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मध्ये बटर स्प्रेड टाकून साठा बनवून घेतला. चिरोटे बनवायची मजा तर लहानपणापासूनच. खुसखुशीत बटरी आणि तो सणाचा फील म्हणजे लाजवाब. एकसारखे चिरोटे जर कट करून घेतले ना दिसायला पण सुंदर आणि खायला पण एकदम खुसखुशीत होतात. एकदम मंद आचेवर तळले ना की काय खुसखुशीत चिरोटेवर मस्त अशी पिठी साखर पेरायची. याच रेसिपीला देते एक ट्विस्ट. त्याच चिरोटेच्या पिठापासून बनवतीये बकलावा. थोडा मिडल ईस्टर्न टच पण आतून शुद्ध महाराष्ट्रीयन. सगळ्या पातळ अशा शीट्स वेगळ्या वेगळ्या करायच्या आणि त्याला बटर स्प्रेड लावून एकावर एक करून लेअरिंग करून घ्यायची. मध्ये छान असं पिस्त्याचं आणि इलायचीचं स्टफिंग भुरभुरून घ्यायचं. सणासुदीला असा नवीन ट्विस्ट केलात ना तर सगळ्यांना सरप्राईज नक्की मिळणार. 200 डिग्रीला 20 ते 25 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं. एकतारी साखरेचा पाक तयार झालेल्या बकलावावर ओतून घ्यायचा. गणपती बाप्पा मोरया हा सण साजरा करा चविष्ट गोडव्या बरोबर आणि न्यूट्रलाइटच्या हेल्दी रेंज प्रॉडक्टने करा फेस्टिवल सगळ्यांसाठी योग्य.